नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 4 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार। बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने। जीवन हे एक साहस आहे। धैर्य आणि साहसाने आव्हाने स्वीकारा आणि विजयी व्हा। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। रायपूरच्या अमित बघेल नावाच्या व्यक्तीने सिंधी समाजाच्या इष्टदेव भगवान झुलेलाल साई आणि भगवान अग्रसेन यांचा अवमान केल्याने सिंधी समाजात प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। या घटनेच्या निषेधार्थ सिंधी समाजाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमरावती जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन अमित बघेलवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। रायपूर येथील अमित बघेल या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सिंधी समाजाविरुद्ध अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। त्याने भगवान झुलेलाल साई आणि भगवान अग्रसेन यांचा अपमान केला, तसेच सिंधी समाजाला पाकिस्तानी सिंधी म्हणत घोर अपमानजनक शब्द वापरले। या वक्तव्यामुळे देशभरातील सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे। संपूर्ण देशभरातून अमित बघेल विरोधात FIR दाखल करण्यात आले असूनही अद्याप कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही। या विरोधात सिंधी समाज आक्रमक होत त्यांनी इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला। सिंधी समाजाने जिल्हाधिकारी मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पत्र सादर करत अमित बघेलला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे। समाजाने स्पष्ट केलं की सिंधी समाज नेहमीच शांततेत राहतो आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत असतो, परंतु देवतांचा अपमान करून राजकीय प्रसिद्धीसाठी घाणेरडी भाषा वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी समाजाची ठाम भूमिका आहे। यावेळी मोठ्या संख्येने सिंधी समाज बांधव उपस्थित होते। बडनेरा येथील समता चौकातील रखडलेलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आता नव्या रूपात झळकणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं स्मारकाचं सौंदर्यीकरण आता गती घेताना दिसत आहे। आगामी 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी संविधानाची प्रतिकृती स्थापून स्मारकाला एक नवं स्वरूप मिळणार आहे। या कामात आमदार रवी राणा, मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक तसेच स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये आणि सचिव सिद्धार्थ बनसोड यांचा मोठा वाटा आहे। अमरावतीतच नव्हे तर संपूर्ण विदर्भात अद्वितीय ठरणाऱ्या या स्मारकांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे। बडनेरा येथील समता चौकातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सौंदर्यीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे। सन 1918 मध्ये उभारण्यात आलेलं हे ऐतिहासिक स्मारक मागील 18 वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत होतं। आता संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर स्मारक परिसरात संविधानाची प्रतिकृती उभारली जाणार आहे। या प्रतिकृतीमुळे स्मारकाच्या सौंदर्यात 4 चांद लागणार आहेत, असं स्मारक समितीने सांगितलं। या कामासाठी आमदार रवी राणा यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक झोन क्रमांक 4 चे अधिकारी यांचंही सहकार्य लाभत आहे। स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये आणि सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे। स्मारकाच्या विकासासाठी सिटी न्यूजने दिलेल्या प्रसारामुळे प्रशासनालाही गती मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय। आज बडनेरा येथील ऐतिहासिक अशा समता चौकात या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे। त्या पुतळ्यामध्ये 2018 मध्ये तो पुतळा उभारण्यात आला। उभारत असताना या माध्यमातून बडनेरा शहरातील समस्त
फुले शाहू आंबेडकर प्रेमींनी मोठ्या संघर्षाने हा ऐतिहासिक क्षण बघितलं. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रविभाऊ राणा यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला मदत केली आणि हा ऐतिहासिक दिवस आम्हाला मिळवून दिलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी प्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे गेल्या 2018 पासून तर आज 2025 पर्यंत टप्प्याटप्प्याने का होईना परंतु आज समता चौकातील ऐतिहासिक हा जागेवर जो सौंदर्यीकरणाचा आपण बघत आहात हा सौंदर्यीकरण दिवसेंदिवस हा वाढत आहे. ज्या माध्यमातून महानगरपालिकेचे सन्माननीय आता नव्यानं नियुक्त झालेल्या अशा तडफदार आयुक्त मॅडम सौम्याजी शर्मा चांडक यांनी आम्ही जो मागणी त्यांना केली त्या मागणीची पुरेपूर त्यांनी पाठपुरावा करून आम्हाला कोणत्या प्रकारचं निराशा न दाखवता त्यांनी ह्या सौंदर्यीकरणाला पाठबळ दिलं आणि वेग दिलं. आज ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळ्यासमोर ज्या परिसरामध्ये आज विद्युत पुरवठा नाही त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये एक चांगलं असं एक रूप दिसेल त्याप्रमाणे माननीय आयुक्त यांनी या कामाला मान्यता दिली. आज तेच नव्हे तर आज आम्हाला बडनेरा शहरवासियांना अभिमान आहे की आज या बडनेरा शहरातील ऐतिहासिक अशा समता चौकामध्ये माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो भारतीय संविधान आपल्या सर्वांना दिलं तो संविधानाची प्रत आज ह्या भारतीय संविधानाच्या अनुषंगाने येणाऱ्या 26 नोव्हेंबर रोजी जो भारतीय संविधान दिन साजरा होणार आहे तो खऱ्या अर्थाने आज बडनेरा शहरामध्ये आम्ही मोठ्या हर्षोल्लासात आम्ही साजरे करू. याला सुद्धा आम्ही महानगरपालिका आयुक्त माननीय सौम्याताई मॅडम यांना खूप खूप त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमदार रविभाऊ राणा त्याचप्रमाणे ह्या कामासाठी आम्हाला नेहमीच पाठबळ दिलं असे सुनील भाऊ राणा आणि बडनेरा शहरातील आमचे सर्व पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज भाऊ गजबे यांनी वेळोवेळी आम्हाला पाठबळ दिलं आणि त्यांनी दिलेल्या पाठबळातूनच आम्ही हा कार्य आम्ही त्या पद्धतीनं करत आलो. आणि खऱ्या अर्थानं मी या माध्यमातून सांगू इच्छितो की सिटी न्यूज चॅनल यांनी ज्याप्रमाणे माननीय आमच्या समितीचे ते सदस्य सुद्धा आहेत परंतु सदस्य एक भाग परंतु एक बडनेराचा एक जिव्हाळ्या प्रश्न म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं त्याचप्रमाणे स्मारकाच्या सौंदर्यीकरणाकरता जो पाठबळ दिला आहे मी सचिव म्हणून त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो सिटी न्यूजचा आणि त्यांचे प्रतिनिधी जे आमचे सदस्य सुद्धा आहेत स्मारक समितीचे माननीय मच्छिंद्रजी भटकर यांचे सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि पुढे सुद्धा आपण प्रत्येकांचं असंच महापुरुषांचे विचार आणि त्यांचं असलेलं काही कामे आपण ते पूर्तस्वरूप न्याल अशी मी आपल्या ह्या सिटी न्यूजच्या माध्यमातून आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि आपण ते सहकार्याने कराल. बस भारतीय संविधानाचा विजय असो. बडनेरा येथील शिक्षक कॉलनी नवी वस्तीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानाच्या वतीने कार्तिकी एकादशी निमित्त भव्य 3 दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा संगम असलेल्या या सोहळ्यात भाविकांची मोठी गर्दी उसळली. बडनेरा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानाच्या वतीने आयोजित कार्तिकी एकादशी सोहळा 3 दिवसांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला. या सोहळ्याची सुरुवात 1 नोव्हेंबर रोजी भव्य पालखी दिंडीने झाली. माधान येथील प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांच्या दिंडी पथकातील माऊलींनी पदपावलीचे अप्रतिम दर्शन घडवत भाविकांची मने जिंकली. या प्रासंगिक परिसरातील घरांवर सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली होती आणि दारोदारी पालखी पूजनाचा कार्यक्रमही पार पडला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी कानडा राजा पंढरीचा या भक्तिमय संगीत रचनेचे आयोजन करण्यात आले. सचिन गुडे, राजकुमार निंभोरकर, निशाताई वानखडे आणि जी खानोदे या कलाकारांनी भक्तिगीतांच्या माध्यमातून उपस्थितांना भक्तीचा अनोखा अनुभव दिला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 3 नोव्हेंबर रोजी महाप्रसादाच्या आयोजनाने या सोहळ्याची सांगता झाली. शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेत भक्तिभावाने कार्यक्रमाची सांगता केली. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर देवस्थानाच्या सर्व विश्वस्तांनी अथक परिश्रम घेतले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कार्तिक मासच्या निमित्ताने सावंगा बुजुर्ग या गावात पारंपरिक काकडा आरतीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला आहे. महिनाभर सुरू असलेल्या या आरती व दिंडीची समाप्ती करण्यात आली असून गावात सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झालं आहे. कार्तिक मास म्हटलं की गावागावात भक्तीचा माहोल निर्माण होतो आणि सावंगा बुजुर्ग गाव त्याला अपवाद नाही. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रोज सकाळी पहाटे 5 वाजता हनुमान मंदिरात काकडा आरतीचे आयोजन करण्यात येत होते. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही गावातील चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण मनापासून पाळतात.
महिनाभर चाललेल्या या आरती दरम्यान गावातील नागरिक दररोज पहाटे पूजा अर्चा करून दिंडी स्वरूपात गावाभोवती प्रदक्षिणा करत असतात। या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आणि भजन संध्या यांचेही आयोजन करण्यात आले होते। लहान मुलांना या परंपरेचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांना विशेष धार्मिक शिक्षणाचेही धडे दिले गेले। सोमवार 4 नोव्हेंबर मंगळवार रोजी या काकडा आरती व दिंडीची समाप्ती करण्यात आली। या निमित्ताने हनुमान मंदिर परिसरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण गाव या सोहळ्यात सहभागी झालं आणि वातावरण भक्ती, प्रेम आणि एकतेचा सुगंध दरवळला। नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या पथकाने विदेशी दारूचे बनावटीकरण करून विक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या टोळीतील तब्बल 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 4 चाकी वाहने, 135 लिटर विदेशी दारू आणि दारू बनवण्याचे साहित्य असा एकूण 30,37,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। गुन्ह्याची पद्धतही अत्यंत चलाख होती। आरोपी हे वाईन शॉपमध्ये डिलिव्हरी करताना ओरिजिनल बाटल्यांपासून थोडी थोडी दारू चोरी करून त्या बाटल्यांमध्ये पाणी भरून पुन्हा सीलबंद करत असत। अशा प्रकारे तयार झालेली दारू ते पुन्हा बनावट बाटल्यांमध्ये भरून वाईन शॉपमध्ये विकत असत। या कारवाईत कळमना पोलिसांनी या टोळीमुळे शासनाचा महसूल बुडत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। आता पोलिसांनी या टोळीशी संबंधित वाईन शॉपचे कामगार आणि मालकांचाही शोध सुरू केला आहे। कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सपोनी शशिकांत मुसळे यांच्या पथकाने चिखली चौकातील HP पेट्रोल पंपाजवळून सापळा रचून बोलेरो वाहन थांबविले। या वाहनातून सीग्राम्स रॉयल स्टॅग या ब्रँडच्या 180 ml बाटल्यांचे बॉक्स मिळाले, पण त्या बाटल्यांवर वेगवेगळ्या बॅच नंबरमुळे व TP बिल नसल्याने दारू बनावट असल्याचे निष्पन्न झाले। यानंतर पोलिसांनी आरोपी महेंद्र बांबल याची चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदार निखिल नाटकर आणि नारायण मोथरकर यांच्या नावाचा खुलासा केला। या चौकशीतून पोलिसांना मोठं रॅकेट उघडकीस आलं, ज्यामध्ये आरोपी हे दारूच्या बाटल्या अर्ध्या करून त्यात पाणी भरून त्या बाटल्या पुन्हा ओरिजिनल सारख्या सीलबंद करून विक्रीस ठेवत असत। या प्रकरणात पोलिसांनी 7 आरोपींना अटक करून 4 चाकी वाहने, 135 लिटर विदेशी दारू आणि सिलिंगचे साहित्य जप्त केले आहे। एकूण मालाची किंमत तब्बल 30,37,810 रुपये एवढी आहे। या टोळीचे नागपूर शहरातील अनेक वाईन शॉप व बारशी संबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। वाडीला काही FL1 लायसन्सचे गोडाऊन्स आहेत, जिथून पूर्ण नागपूर शहरात विदेशी दारू, नागपूर शहरातील वाईन शॉप आणि बार यांना विदेशी दारू सप्लाय होते। त्याकरिता ते बोलेरो पिकअप वाहनाचा उपयोग करतात वेगवेगळ्या वाईन शॉपमध्ये दारू पोहोचवण्यासाठी गोडाऊनमधून। तशीच आम्हाला दिनांक 27ला माहिती मिळाली की एका बोलेरो पिकअप व्हॅनमध्ये काही दारू वाईन शॉपमध्ये, सर्जा वाईन शॉपमध्ये सप्लाय करण्याकरता येत आहे आणि त्या दरम्यान आम्ही त्या गाडीला ट्रेस केला। आम्हाला त्या गाडीवर संशय होता की यात बनावट दारू असल्याचा संशय होता। त्यावरून आम्ही त्या गाडीला ट्रेस केलं आणि त्या बोलेरो पिकअप व्हॅनला आम्ही पकडलं। त्याचा ड्रायव्हर महेंद्र बांबल याला आम्ही जेव्हा गाडीचा सर्च केला तेव्हा जे बॉक्स असतात दारूचे, त्यात निप्स किंवा बंपर्स ठेवलेले असतात, त्या बॉक्समध्ये आम्ही बॉक्स खोलून बघितलं असता वेगवेगळ्या बॅच नंबरचे बॉटल्स, 180 mlच्या बॉटल्स आम्हाला त्यात मिळून आल्या। एकाच बॉक्समध्ये वेगवेगळ्या बॅच नंबरच्या बॉटल्स असू शकत नाही, त्यामुळे आमचा जो संशय होता की हे बनावट दारू असू शकते त्याची आम्हाला खात्री झाली। त्यावरून आम्ही 6 बॉक्स असे, ज्यात प्रत्येक बॉक्समध्ये 48 निप्स होते, असे आम्ही सर्व जप्त केले आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला। त्यानंतर आम्ही तपासादरम्यान नारायण उर्फ बंटी मोथरकर या आरोपीस ताब्यात घेतले। त्याच्या घराची घरजडती घेतली असता त्याच्या घरी आम्हाला विदेशी दारू बिस्लरीच्या बॉटल्समध्ये अशा प्रकारे मिळून आली। त्याला आम्ही अटक केली। त्याचा PCR घेतला। PCR दरम्यान त्याने सांगितले की
ज्यावेळी ते वाडीवरून गोडाऊनमधून बोलेरो पिकअपमध्ये माल निघतो तेव्हा ते मध्ये कुठेतरी वाहन थांबवून जे बंपर असतात 1000 ml किंवा 2000 ml 750 ml IB RS RC आणि नंबर 1 ह्या विदेशी दारूचे जे 1000 ml 2000 ml आणि 700 ml बंपर असतात ते त्याचं झाकण ते उघडतात आणि त्यातून दारू दुसऱ्या एखाद्या बिस्लरीच्या बॉटल्समध्ये काढतात. असे दररोज ते 4 ते 5 लिटर दारू काढतात बाहेर ती. आणि त्यानंतर जे झाकण उघडलेले बंपर होते ते पुन्हा त्यात पाणी टाकून पुन्हा ते तसेच सीलबंद करतात, बॉक्स सील करतात आणि ज्या वाईन शॉपमध्ये किंवा बारमध्ये त्यांना तो द्यायचा आहे त्या ठिकाणी ते डिलिव्हरी देतात आणि त्यांनी काढलेली दारू ते घरी घेऊन जातात. घरी ते भंगार व्यावसायिकांकडून खाली रिकाम्या दारूच्या बॉटल्स विकत घेतात. त्यानंतर जी कॅप राहते ती कॅप ते भंगार व्यावसायिकांकडून विकत घेतात. घरी त्या बॉटल ज्या आणलेल्या रिकाम्या बॉटल आहेत त्यात ही चोरी केलेली दारू त्यात भरतात, पुन्हा त्यात पाणी टाकतात, पुन्हा सीलबंद करतात, बॉक्स तयार करतात आणि ते बॉक्स पुन्हा ज्या ओरिजिनल माल जे डिलिव्हर करतात ते त्यात मिक्स करून ते बॉक्स मिक्स करून ते त्या वाईन शॉपला पुन्हा देतात. यात वाईन शॉपच्या काही कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग आमच्या तपासादरम्यान मिळून आलेला आहे. त्यावर आमचा अधिक तपास सुरू आहे. आता अशा आम्ही जेव्हा आम्ही एक टीम पकडली एक बोलेरो वाहनासह तेव्हा आमच्या तपासादरम्यान असं दिसून आलं की अशा 3-4 टीम्स नागपूर शहरात कार्यरत आहेत ज्या अशाच प्रकारचं काम करत आहेत. त्यावरून आम्ही इब्राहिम उर्फ बब्बू खान पठाण हा भांडेवाडी हद्दीत राहणारा आहे. याच्यासुद्धा वाहनाला हा सुद्धा ते डिलिव्हरीचं काम करतो. याच्या वाहनाला ट्रेस करून आम्ही याच्या पण वाहनाची झडती आणि याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरी सुद्धा आम्हाला अशाच प्रकारची चोरीची दारू, खाली बॉटल्स, कॅप्स, बनावट दारू तयार करण्यासाठी ह्या मिळून आल्या. त्याला सुद्धा आम्ही ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर राकेश रोशन शाहू हा न्यू गणेशनगर कळमनामध्ये राहतो. याचं सुद्धा वाहन डिलिव्हरीसाठी वापरलं जातं. याच्या वाहनातून आणि याच्या घरझडतीतून सुद्धा आम्हाला अशाच प्रकारची दारू मिळून आली. तसेच गजेंद्र तिजराम शाहू राहणार पुनापूर रोड पारडी हा सुद्धा सेम काम करतो. याच्या घरझडतीत आणि याच्या वाहनात सुद्धा आम्हाला अशा प्रकारची बनावट दारू मिळून आली. त्यावरून आम्ही या 6 आरोपींना अटक केलेलं आहे. तसेच जे कॅप राहते ती कॅप ही बाहेरून बोलावतात. त्यामुळे आम्ही तपासादरम्यान मनीराम उर्फ राहुल कोलेश्वर पासवान हा शक्करदरा हद्दीत राहणार आहे. हा कॅपचा पुरवठा करतो. याला सुद्धा आम्ही अटक केली. याच्या सुद्धा झडतीत आम्हाला काही कॅप्स मिळून आलेले आहे त्या सुद्धा आम्ही जप्त केलेल्या आहे. आतापर्यंत आम्ही 2,37,810 रुपयाची दारू आणि बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 30,37,810 रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यात जप्त केलेला आहे. वेगवेगळ्या वाईन शॉपचे कर्मचारी यात समाविष्ट आहेत. यात सहभाग असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सुद्धा आमचा तपास चालू आहे. तसेच हे जे कॅप्स आहे ह्या बाहेर राज्यातून येतले असल्याची सुद्धा आम्हाला माहिती मिळालेली आहे. त्या दृष्टीने सुद्धा आम्ही आरोपीच्या मागे आमची टीम लागलेली आहे. अधिक तपास सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी या गावात अंगणवाडीच्या इमारतीला लागूनच नवीन स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. ही घटना ऐकून कोणाच्याही भुवया उंचवल्या नाहीत तर नवल. मुलांच्या खेड्याच्या जागेवरच मृतदेहाचे अंत्यसंस्कार होत असल्याने गावकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. भीतीमुळे लहान मुले आता अंगणवाडीत जाणं बंद केले असून ती सध्या पूर्णपणे बंद आहेत. या इमारतीत सध्या काही खासगी व्यक्तीने ताबा मिळून बस्तान बसवलं आहे. यामुळे शासकीय अंगणवाडीचा उपयोग आता पशुधन बांधण्यासाठी केला जातोय. गावकऱ्यांचा प्रश्न अगदी सरळ आहे. मुलांच्या शिक्षणासाठी बांधलेली जागा आता स्मशानभूमीच्या शेजारी का? आदिवासी बहुल या भागातील छोट्या मुलांचं भविष्य आणि पोषण यावर गंभीर परिणाम झाला आहे. आता प्रश्न असा आहे की प्रशासन या विचित्र आणि अमानुष नियोजनाकडे लक्ष देणार कधी? गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे की अंगणवाडी तातडीने दुसऱ्या जागी हलविण्यात यावी आणि मुलांच्या शिक्षणाला पुन्हा सुरुवात करावी. माझं नाव शिवशंकर प्रकाश किरोळकर. मी पिंपरी या माळेगाव बाजार इथे रहिवासी असून या गावातली व्यवस्था तुम्हाला सांगत आहे. हे इथं की अंगणवाडीत मसनवाटी आहे. इथं कोणी लहान लेकरं शाळा शिकायला इथं येत नाहीत. इथं ढोरं वासरे इथं राहतात या शाळेत. हे आमची अंगणवाडी इथं कशी काय आम्ही विकसित आमचे लहान लेकरं मुलं कसे काय शिकतील इथं? त्यांना इथं येण्यास बी अडचण होत आहे. इथं बाया बी सुद्धा
या मसनवाटी याला घाबरतात. आम्ही कशा प्रकारे इथं हे जे स्वच्छ पाणी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर निवासी आणि आंतरवासिता डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. बीड येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता सेंट्रल मार्चच्या आव्हानावर हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल 150 निवासी डॉक्टर आणि 200 आंतरवासिता डॉक्टरांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व विभागांमध्ये काम बंद ठेवण्यात आलं असून त्यामुळे रुग्णसेवकांवर परिणाम दिसून येत आहे. मंगळवार दुपारी सर्व डॉक्टरांनी शहरातून निषेध रॅली काढली आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांना निवेदन सादर केलं आहे. डॉक्टरांच्या या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाला असला तरी डॉक्टरांचा ठाम आग्रह आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. बीड येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी सेंट्रल मार्चच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला आहे. यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा हे आंदोलन तीव्र होत असून 150 निवासी आणि 200 आंतरवासिता डॉक्टरांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून इतर सर्व विभागांमध्ये काम बंद आंदोलन राबविण्यात आले. डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निषेध व्यक्त केला आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांना निवेदन सादर केले. डॉक्टरांची मागणी आहे की डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणातील आरोपींवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. संपदा मुंडे यांनी जे त्या कामावर असणाऱ्या सुसाईड केली आणि हातावर लिहून त्यांनी आरोपींची नावं लिहून जी सुसाईड केली, हे त्या संदर्भात आम्ही आंदोलन चालू केलं. यामध्ये असं की त्यांना जो मानसिक त्रास देण्यात आला होता, जे वर्किंग प्लेस आहे तिथं जो मानसिक त्रास त्यांना झाला ते होऊ नये आणि अशा घटना परत पुन्हा होऊ नये यासाठी आपण हे आंदोलन करतोय. यासाठी आपली जी इमर्जन्सी ड्युटी आहेत, इमर्जन्सी ड्युट्या फक्त चालू आहेत आणि बाकीचे जे इलेक्टिव्ह आणि ओपीडी आहे ते आपण पूर्णतः बंद ठेवलेले आहेत. हे आंदोलन कालपासून आपण चालू केलं. काल आपण आजचं रॅलीचं प्रयोजन आपलं झालेलं आहे, रॅली केली आणि आता कलेक्टर ऑफिसला जाऊन आपण निवेदन देणार आहोत की या संदर्भात कडक कारवाई व्हावी. SIT कमिटी होऊन जी काही इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते फास्ट होऊन लवकरात लवकर याचा निर्णय फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये देण्यात यावा आणि त्यांना न्याय मिळून द्यावा. काम असं आहे की जे रेग्युलर OPD बेसिसचे पेशंट आहेत त्यांच्यावर हा जास्त परिणाम होणार, इमर्जन्सीला जास्त परिणाम होणार नाही, पण OPD किंवा ऑपरेशन्स जे आहेत, जे रिलेटिव्ह ऑपरेशन असतात हे लांबवलं जाणार. त्यामुळे पेशंटला काही दिवस वाट बघावी लागू शकते की ऑपरेशनसाठी किंवा बाकी जे इलेक्टिव्ह प्रोसिजर आहे त्यासाठी. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड कृषी उत्पन्न बाजार समितीत तणाव निर्माण झालाय. सोयाबीन खरेदीच्या कमी भावामुळे शेतकऱ्यांचा संताप उसळला आणि व्यापाऱ्यांशी हाणामारी झाली. शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा व्यापारी कमी दर देत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. अति पावसामुळे आधीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता व्यापाऱ्यांच्या मनमानीचा सामना करावा लागत आहे. या प्रकारानंतर काही काळ बाजार समितीतील व्यवहार बंद ठेवावे लागलेत. शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा गोंधळ उडालाय. सोयाबीनला शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून कमी दर दिला जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीच्या वेळी एकरी फक्त 2 ते 3 पोती सोयाबीन निघाले, तरी सुद्धा शेतकऱ्यांनी तेवढेच उत्पादन बाजारात आणून विक्रीसाठी ठेवले. पण व्यापाऱ्यांनी मातीमोल दर सांगत शेतकऱ्यांचा अपमान केला असे सांगण्यात येते. विवाद वाढत जाऊन शाब्दिक वादातून हाणामारीपर्यंत प्रकरण गेले. या घटनेमुळे काही काळ बाजार समितीत सोयाबीन खरेदी पूर्णपणे ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तणाव शमविला. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली असून पोलीस तपास सुरू आहे. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह
मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. रावेर तालुक्यातील बुऱ्हाणपूर रोडवरील बडोदा बँकेच्या शाखेत गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांचे हाल सुरूच आहेत. कारण या शाखेत कर्मचाऱ्यांची प्रचंड कमतरता. त्यामुळे व्यवहारासाठी येणाऱ्या ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. गावागावातून येणाऱ्या नागरिकांना 8-8 दिवस बँकेचे फेरफटके मारावे लागत आहेत. रावेर तालुक्याच्या बुऱ्हाणपूर रोडवरील बडोदा बँक शाखेत दररोज मोठ्या संख्येने ग्राहक पैसे भरणे, काढणे आणि नवी खाती उघडण्यासाठी येतात. पण गेल्या काही काळापासून या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता तीव्र झाली आहे. परिणामी ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या बँकेशी वाघोडसह अनेक मोठी गावे जोडलेली आहेत. मात्र शाखेत मोजकेच कर्मचारी असल्याने कामाचा ताण वाढला आहे. ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून काहींचे व्यवहार तर 8-8 दिवस प्रलंबित राहतात. बँकेचे व्यवस्थापक सांगतात की कर्मचारी उपलब्ध नाहीत, त्यामुळे ग्राहकांना थांबावे लागते. पण नागरिकांचा प्रश्न असा की बँकेच्या कारभाराचा भार आम्ही का सहन करायचा. छोटे व्यापारी, शेतकरी तसेच सामान्य खातेदार यांचे व्यवहार या शाखेत दररोज सुरू असतात. पण अधिकारी ग्राहकांना भेटतच नाहीत, त्यामुळे लोकांमध्ये संताप वाढला आहे. सध्या शाखेत केवळ 1-2 कर्मचारी दिसत असल्याने कामकाज ठप्प झाले आहे. ग्राहकांनी आता बँक प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची मागणी केली आहे. बँक चालवायची की लोकांना त्रास द्यायचा असा सवाल करत आहेत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रुद्रा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावाबाहेरील शेतातील घराजवळ पिता आणि पुत्राचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोघांच्या मृत्यूमागे काहीतरी संशयास्पद असल्याची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात सुरू आहे. गावकऱ्यांनी खुनाचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झालं असून मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रुद्दा गावात ही एक दुर्दैवी घटना घडली. गावाबाहेरील शेतातील एका झोपडपट्टीजवळ एका वडिलांचा आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे रुद्दा गावात भीती आणि खळबळ पसरली आहे. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा भेट देत पंचनामा केला असून फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या तपासणीसाठी बोलविण्यात आले आणि गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांच्या मृतदेहांवर झालेल्या जखमांमुळे हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अहमदपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथक सध्या तपासात गुंतले आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मृतांची ओळख पटविण्याचं आणि मृत्यूचं कारण शोधण्याचं काम सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खऱ्या घटनेचा उलगडा होणार आहे. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील मरसावंगी गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तिरू नदीच्या पाण्यातील प्रवाहात वाहून गेलेल्या मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही दुर्घटना घडली असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील मरसावंगी येथे तिरू नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मृतांमध्ये कौशल्या अजय वाघमारे वयवर्ष 35 आणि रुक्मिणी अजय वाघमारे वयवर्ष 14 यांचा समावेश आहे. या दोघी मायलेकी मजुरीसाठी मरिबा वाघमारे यांच्या शेतात कापूस वेचण्यासाठी जात होत्या. शेत नदी पलीकडे असल्याने त्या नदी ओलांडत होत्या. सकाळच्या सुमारास नदीत पाणी कमी असल्याने त्यांनी प्रवाह पार करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिरू प्रकल्पातून अचानक पाणी सोडल्याने नदीचा प्रवाह प्रचंड वाढला आणि त्या दोघीही प्रवाहात वाहून गेल्या. गावकऱ्यांनी तातडीने धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. मात्र तोपर्यंत दोघींचाही मृत्यू झाला होता. स्थानिक सरपंच आणि चेअरमॅन यांनी माहिती दिली तर शिरू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला असून दररोज गेट उघडून पाणी सोडले जात आहे. अचानक सोडलेल्या पाण्यामुळे प्रवाह वाढून ही दुर्घटना घडली. गावकऱ्यांचा संताप व्यक्त होत असून त्यांनी पुन्हा एकदा पुलाच्या मागणीचा मुद्दा उचलून धरला आहे. मरसावंगी गावात तिरू नदी काठावर असून दरवेळी पूर आल्यास गावात पाणी शिरते. अनेक वर्षांपासून नागरिक पूल उभारणीची मागणी करीत आहेत, मात्र अद्याप काहीच झालेले नाही. यावर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे जळकोट तालुक्यातील 6 नागरिकांचा मृत्यू झालाय. पूल नसणे, कमी उंचीचे रस्ते आणि अचानक पाणी सोडल्याने या घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाड तालुक्यातील उजेड गावात एक अत्यंत संतापजनक घटनेने खळबळ उडाली आहे. एका 52 वर्षीय तरुणाने 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर अनंतपाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाड तालुक्यातील उजेड गावातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 नोव्हेंबरच्या दुपारच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादीच्या माहितीनुसार त्यांची 9 वर्षांची मुलगी हिला मान दुखत असल्याने तिने वडिलांकडून 5 रुपये घेऊन दत्ता मामा नावाच्या व्यक्तीच्या मेडिकल दुकानात गोळी आणण्यासाठी गेली होती. जेव्हा मुलगी सुमारे 2:15च्या सुमारास परतली तेव्हा तिने वडिलांना 15 रुपये दिले. वडिलांनी तिला फक्त 5 रुपये दिल्याचे सांगत उर्वरित 10 रुपये कुठून आणले असे विचारले तेव्हा मुलीने दत्ता मामा यांनी दिल्याचे सांगितले. त्यानंतर वडिलांनी विचारपूस केल्यावर तिने सांगितले ते मन हेलावणारे होते. मुलीने सांगितले दत्ता मामा यांनी तिला झाडू काढायचे आहे असे सांगून मेडिकलच्या वरच्या खोलीत नेले. तिथे तिच्या अंगावरचे कपडे काढून तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने वेदना होत असल्याचे सांगितल्यावरही आरोपीने दुर्लक्ष केले. घटनेनंतर आरोपीने मुलीला 15 रुपये देऊन घरी पाठविले. या प्रकरणानंतर मुलीच्या वडिलांनी आणि मुलीने तातडीने दत्ता मामा या आरोपीकडे धाव घेतली आणि जाब विचारला. आरोपीने सुरुवातीला नकार दिला, पण मुलीने शेवटी घटना घडलेली जागा दाखवल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यामध्ये आरोपी दत्ता चिमन शेट्टे वय वर्ष 52 यांच्या विरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस कारवाई पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी दत्ता चिमन शेट्टे याला अटक केली आहे. पीडित मुलीला उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. माझं नाव गायत्री मल्हारी हंडे. माझी मुलगी गोळी आणायला गेली होती मेडिकलला. त्यांनी म्हणले की चल बेटावर झाडून काढ. रूममध्ये नेले. माझ्या मुलीला दरवाजा लावले आणि म्हणले की इथं झोप. तिनं नग नग म्हणत होती तरी बी जबरदस्तीने तिने झोपवले आणि झोपून तिची पॅन्ट काढले, त्यांची पॅन्ट काढले. लेकरासोबत झोपले. लेकराला माझ्या बलात्कार केले. लेकरू माझं चिरकत होतं मामा दुखायलंय मामा दुखायलंय, तरी पण त्यांनी सोडायला नव्हतं. आणि एक वेळेस घरला अजून 15 रुपये देऊन गोळी देऊन पाठवले. माझं लेकरू घरी आलं सांग तिला मम्मी माझं हे दुखायलंय. काय झालं बेटा? तर 15 रुपये दिले त्यांनी मला आणि दत्ता मामाने मला दिल्यात 15 रुपये. माझ्यासोबत असं केल्यात दत्ता मामानं म्हणून सांगतील. मी गेले तिथं मेडिकलला विचारले जाऊन की काय बाबा असं केलास? मी नाही केलं म्हणला. आणि मी गावातले 4 माणसं बोलून घेऊन बी सांगतील. त्या माणसं म्हणत होते की तू पाया पड आणि त्यानं माफ करावं तुला. मी त्यांचं ऐकणार नाही. मी नीट पोलीस स्टेशनला गेले. आज माझं लेकरू ऍडमिट आहे आणि त्या दिवसपासून रविवारी दुपारी 2:30 वाजता घडलेला आहे. त्या दिवसपासून माझं लेकरू इथं दवाखान्यात ऍडमिट आहे. सारखं पोट दुखतंय असं म्हणत आहे, रडत आहे. माझ्या लेकराची तब्येत बरोबर नाही, तापीचं आदन आहे. लेकराला माझ्या इथं ऍडमिट केली मी सरकारीमध्ये आणून. माझ्या लेकराची तब्येत बरोबर नाही. 2 वेळेस सोनोग्राफी झाली आहे, एक्सरे झाले, आता लघवी टेस्ट झाले, रक्त टेस्ट झालंय. माझ्या लेकराचा रिपोर्ट आले म्हणून मी इथं थांबले. मला उद्या किंवा परवाच्या दिवशी सुट्टी देतो म्हणल्यात. ती बी रिपोर्ट नॉर्मल आला तर. आरोप्याला काय? आरोप्याला चांगली शिक्षा हो. माझ्या लेकराला जेवढं केलं त्याच्यात 72 शिक्षा हो. माझ्या समोर कडक शिक्षा हो. आरोप्याला सोडायचं नाही. लोकमाता अहिल्या प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही या पीडित कुटुंबाला भेट दिली. या ठिकाणी अतिशय दुर्दैवी त्या लेकराची अवस्था आहे. मी डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांनी देखील सांगितलं की बाबा बलात्कार झालेला आहे, गुन्हा नोंद झालेला आहे, माझ्याकडे FIR आहे. आणि अशी अवस्था आहे की लेकरूला आता ताप आहे. ते बोलायचं देखील त्याला ते भेपान खाल्लंय, घाबरले ते लेकरू. अहो एवढं लहान लेकरू करणार काय? आणि असे हरामखोर 52 वर्षातील लाजा वाटत नाहीत. वासनांत लोक म्हणजे अशा लहान लेकरातील लचके तोडतात. त्यामुळं याच्यामध्ये कुठलंही राजकारण न आणता तेथील ग्रामस्थांनी, तेथील गावातल्या लोकांनी, तालुका जिल्ह्याच्या लोकांनी कसल्याही प्रकारचं राजकारण न आणता त्या आरोपीला पाठीशी घालू नये आणि घातलं तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील
आम्ही लोकमत आहिला प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ण या पीडित कुटुंबाच्या पाठीमागे आहेत, समाजाच्या वतीने पूर्ण आम्ही यांच्या पाठीमागे ताकद लावणार आहे। यांच्या जर केसला जरी कुणी धक्का लावला तरी आम्ही समाज म्हणून त्यांच्या पाठीमागे आहेत, त्यांना सांगितलंय तसं त्यांना धीर दिलाय, आधार दिलाय। आता बघूयात आपण पुढे पोलीस कारवाई काय करतात आणि त्याला काय पुढे म्हणजे त्याचं हे प्रोसिजर केले जाते। ते निश्चित अपेक्षा आहेत की पोलीस डिपार्टमेंटकडनं किंवा कायद्याकडनं किंवा सरकारकडनं की याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, एवढं मी तुम्हाला याच्या माध्यमातून मागणी करतो। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात ऐतिहासिक घडामोड छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या दर्शनी भागात अडथळा निर्माण करणाऱ्या पेट्रोल पंपाच्या कॅबिन हटवण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे। नागरिकांनी विविध संघटनांनी गेल्या काही दिवसांपासून या अडथळ्याविरोधात आंदोलन छेडले होते। मंगळवारी उमरखेड बंदचे आव्हान देण्यात आलं होतं आणि शहरातील व्यापाऱ्यांनी नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आमदार भारत पेट्रोलियमचे अधिकारी आणि प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अखेर कॅबिन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला। शिवप्रेमी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण नसून आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्णपणे दर्शनी भागात दिसणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात शिवप्रेमींचा विजय झालाय। नगर परिषदेच्या बाजूस उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या समोर उभा असलेला पेट्रोल पंप अडथळा अखेर दूर होऊ लागलाय। मंगळवार सकाळपासूनच शहरात बंदचे आवाहन करण्यात आलं होतं। दुकाने बंद ठेवून नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला। दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि भारत पेट्रोलियमच्या प्रतिनिधींनी चर्चेतून कॅबिन हटविण्याचा निर्णय घेतला। आता पुतळा पूर्णपणे दृश्यमान होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। उमरखेड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकारांनी वातावरण दुमदुमलंय। जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जेटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकता। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातमी पाहू शकाल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरतादी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ। अस्वीकरण। सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।